नमस्कार. आज आपण बोलणार आहोत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांमधील सहसंबंध. मित्रांनो, 19वे शतक हे महात्मा फुलेंच्या सामाजिक क्रांतीचं शतक आहे आणि 20वे शतक हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीचं शतक आहे. दोघही महामानव या भारतावर, या जगावर आपल्या विद्वत्तेची, आपल्या सुधारणेची अमिट छाप पाडून गेलेली आहे. या दोघांमध्ये काय साम्य होतं, या दोघांमधील कोणता दुवा होता, या संदर्भात आज आपण चर्चा करूया. आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत पुलगाव येथील प्राध्यापक डॉक्टर भूषण रामटेके सर. सर नमस्कार. सर नमस्कार. साहित्य संवाद या युट्यूब चॅनलवर आपलं अगदी सहर्ष स्वागत आहे. डॉक्टर भूषण रामटेके सर पुलगाव येथे सुवालाल पाटणी कला व वाणिज्य महाविद्यालय येथे प्राचार्य म्हणून काम करतात. मित्रांनो, ते महाराष्ट्राला परिचित आहेत एक कवी म्हणून, परिवर्तनवादी कवी म्हणून. त्यांना वाटतं की कवितेच्या माध्यमातून, साहित्याच्या माध्यमातून समाज बदलावा, यासाठी त्यांचं उजेडाची कविता, तुटलेल्या लोकांच्या कविता, मी रांगेतच उभा आहे, मेंदू हॅक झाल्यानंतरची गोष्ट, अशी 4 कविता संग्रह त्यांचे प्रकाशित आहे. वैचारिक क्षेत्रामध्ये धर्म, धम्म आणि जातीचे राजकारण हा ग्रंथ त्यांचा वाचकांना उपलब्ध झालेला आहे. समीक्षा म्हणून जागतिकीकरण आणि साहित्य समीक्षा, तर केळुस्कर गुरुजींनी लिहिलेले बुद्ध चरित्र यांचं संपादन सुद्धा त्यांनी केलेलं आहे. डॉक्टर भूषण रामटेके यांना उभा महाराष्ट्र ओळखतो एक कवी म्हणून, एक साहित्यिक, विचारवंत आणि समीक्षक म्हणून. आणि म्हणून त्यांच्या साहित्य क्षेत्राच्या योगदानासंदर्भात अनेक पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेले आहेत. महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांमधले काही साम्यस्थळ, काही समान दुवे, या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. सर, महाराष्ट्र हा फुले, शाहू, आंबेडकरांचा महाराष्ट्र असं म्हटलं जातं. या महाराष्ट्राला, संबंध देशाला तर आहेच आहे, प्रामुख्याने या महाराष्ट्राला महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची देण आहे. मला सर्वप्रथम हे सांगा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 20व्या शतकातील प्रज्ञासूर्य होते. नॉलेज ऑफ सिम्बॉल असं ज्यांना आपण म्हणतोय, की ज्ञानाचं प्रतीक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणतोय, तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुल्यांना गुरु मानतात. त्यांना का गुरु मानतात हे थोडं आमच्या प्रेक्षकांना सांगा. रसिको, मित्र, महाराष्ट्राला एक समाज सुधारकांची, संतांची पार्श्वभूमी. 19वे शतक हे महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाचं शतक आहे. महात्मा फुले यांनी 19व्या शतकामध्ये ज्या समाज सुधारणा केल्या, या समाज सुधारणेबरोबर शिक्षणाचं सुद्धा एक काम त्यांनी केलेलं आहे. भिडेवाड्यामध्ये 1848 साली मुलींसाठी पहिली शाळा काढली. आणि हे त्यांचं काम केवळ एकट्याचं नव्हतं, तर त्यांच्यासोबत त्यांची पत्नी, त्यांची सहचरणी सावित्रीबाई फुले पण होत्या. या कार्याला कडे आपण जर पाहिलं, या कार्याकडे, तर आपल्या एक लक्षात येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपले पहिले गुरु मानलं, बुद्ध, ज्या बुद्धांनी रक्ताचा एकही थेंब न सांडवता भारतामध्ये क्रांती केली. बिलकुल. दुसरे गुरु त्यांनी संत कबीराला मानलं, कारण कबीरांचा विचार आणि कबीरांचे दोहे त्यांच्या वडिलांकडूनच त्यांना मिळाले. बिलकुल. आणि महात्मा फुले यांचे कार्य महाराष्ट्रासाठी एवढे मोठे आहे
की ज्या लोकांना, ज्या वर्गाला कोणी आपल्या जवळ सुद्धा घेत नव्हतं, त्यांच्यासाठी त्यांनी अफाट कार्य केलं आहे. आणि हे महात्मा फुलेंचं कार्य बघून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना आपला तिसरा गुरु मानलेला आहे. हा त्यामागचा भाग आहे. बिलकुल बिलकुल. बुद्धानंतर संत कबीर आणि कबीरानंतर महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना गुरु मानतात. मला हे सांगा सर की 19वे शतक हे महात्मा फुलेंच्या क्रांतीचं शतक होतं बरोबर. आणि 20वे शतक हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीचं शतक होतं, संघर्षाचं शतक होतं. हे सगळं पाहत असताना महात्मा फुलेंनाही जाती व्यवस्थेचा प्रचंड त्रास झाला, मानहानी झाली. मग ते त्या मिरवणुकीमधून बाहेर काढणे असो, हा एक प्रकार झाला. आणि त्याच पद्धतीने पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाही बैलगाडीतून कचरा फेकावा त्या पद्धतीने जातीच्या नावावर बाहेर फेकणे असो, हा दोघांच्याही जातीबद्दलचा जो इतरांना तिरस्कार होता, जो त्रास झाला, तो समान आहे. अशा वेळेस महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू समाजाकडे, हिंदू धर्माकडे आणि एकूणच जाती व्यवस्थेकडे कसे पाहतात? बघा, भारतीय समाज रचनेचा जर विचार केला तर भारतीय समाज रचनेमध्ये विशेषतः ज्याला आपण हिंदू धर्म म्हणतो, ज्याची पाळेमुळे वेदाकडे पाहिली जातात, या ऋग्वेदाच्या पुरुष सूक्तामध्ये विश्वाच्या निर्मितीबरोबर ब्राह्मणांची, क्षत्रियांची, वैश्यांची आणि शूद्राची निर्मिती कशी झाली आहे ते नमूद केलं. ते आपणासही माहित आहे. आता या ब्राह्मण वर्गाने किंवा आपण ब्राह्मणवादाने या समाजाला अत्यंत छळलेला आहे. आणि या संदर्भात मनुस्मृतीने सगळ्यात मोठा जो कायदा निर्मितीचा जो भाग आहे हिंदू धर्माच्या, तो मनुस्मृतीमध्ये दिसतो. आणि या मनुस्मृतीमध्ये काय आहे तर मनुस्मृतीमध्ये ब्राह्मणांना विशेष अधिकार आहे, त्याहून कमी अधिकार क्षत्रियांना आहे, त्याहून खाली वैश्याला आहे आणि शूद्राला या सगळ्या तिन्ही वर्णाची सेवा आहे. हे सगळं करत असताना एक गोष्ट मात्र ही आहे की त्याला एक बिटाळाची संकल्पना आहे, अनटचेबिलिटीची संकल्पना आहे. या शूद्रांना महात्मा फुल्यांसारख्या ना सुद्धा लग्नाच्या वरातीमधून बाहेर काढल्या जातं. हे जेव्हा त्यांना एक मी माणूस म्हणून असून सुद्धा माझ्या बरोबर हा असा व्यवहार केला जातो, आपल्या बरोबर हा व्यवहार केला जातो, आणि त्यानंतर त्यांनी बघितलं की अस्पृश्य समाजाचा फरक त्याहूनही जास्त आहे. बिलकुल. त्यांना साधं पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं. अशा वेळेस आपण बघा, बाबासाहेबांना अनटचेबिलिटीचा जास्त त्रास झाला. तो तुम्ही बोलल्याप्रमाणे गाडीवानाने खाली उतरवलं, नंतर त्यांनी स्वतः गाडी चालवली आणि तो गाडीवान खाली राहिला. शाळेमध्ये त्यांना वर्गाच्या बाहेर बसून शिकावं लागत होतं. त्याबरोबर बडोद्याला सुद्धा ते जेव्हा आले शिकून परदेशातून, त्यानंतर काय झालं की त्यांना बडोद्याला बोलवलं सयाजीराव गायकवाड महाराजांनी, आणि तिथे गेल्यानंतर साधा चपराशी सुद्धा दुरून फाईल फेकत असे. आता चपराशी दुरून फाईल फेकत असे म्हणजे तो चपराशी नाहीये, तर त्याचं ते उच्चवर्ण त्याच्या जातीचा तो एक भाग होता, आणि म्हणून तो त्यांना दुरून तो फाईल फेकत असे. तर यातून ही जी जातीयतेचे चटके त्याच्यातून त्यांना जे दिसतात, आणि या जातीयतेच्याच मधून त्यांनी सुरुवातीला हिंदू धर्म चिकित्सा आणि हिंदू धर्म सुधारणा या दोन्हीचं काम सुरू केलं. यथावकाश त्यांनी कार्य पण सुरू केलं, पण त्याच्या अगोदर त्यांनी धर्मचिकित्सा केलीच आहे. आपण जर पाहिलं तृतीय रत्न, ब्राह्मणाचे कसब, गुलामगिरी या ग्रंथांमधून, आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या शूद्रपूर्वी कोण होते, अस्पृश्य मूळचे कोण,
त्याबरोबर आपलं आपण जर सांगितलं तर हिंदू धर्म चिकित्सा, हिंदू धर्माचे कोडे, रिडल्स इन हिंदुइझम, या सगळ्या ग्रंथांमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि महात्मा फुल्यांच्या मध्ये भावनात्मकतेला जास्त हे आहे, परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी मात्र त्याची तर्कशुद्ध तपासणी करून एक सैद्धांतिक मांडणी ज्याला आपण म्हणतो ती मांडणी केली आहे, जी या आधुनिक भारतासाठी 20व्या शतकामध्ये, म्हणजे तुम्ही जे म्हणाले की 19वे शतक जर महात्मा फुल्यांचं शतक आहे तर निश्चितच 20वे शतक हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शतक आहे. एवढा त्रास जातीच्या नावावर या दोनही महामानवांना धर्माने दिला असतानाही ते लोक हिंदू धर्माकडे धर्म सुधारणा आणि धर्म चिकित्सा या अँगलनीच पाहतात. मनामध्ये कोणतीही कटू भावना न ठेवता सुधारणा व्हावी हा उदात्त दृष्टिकोन ठेवतात. मला एक सांगा सर, आणि हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे, या दोनही महापुरुषांकडे पाहण्याचा कलच बदलून टाकणारा हा मुद्दा आहे. मला एक सांगा सर की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल किंवा महात्मा फुले असेल, या दोघांनाही इथल्या धर्मव्यवस्थेने आणि धर्मव्यवस्थेचे जे पुढारी होते ते ब्राह्मण होते. या लोकांनी प्रामुख्याने त्रास दिला तो धर्म संस्थेच्या नावावर. अशा वेळेस महात्मा फुले किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ब्राह्मणाला नाकारतात की ब्राह्मण्याला नाकारतात? तुमचा प्रश्न अत्यंत चांगला आहे. अनेक लोकांचा असा गैरसमज आहे की महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे हिंदू धर्माचे द्वेष्टे होते. हे आपण पहिल्यांदा डोक्यातून काढून टाकलं पाहिजे. कोणताही मोठा विचारक किंवा कोणताही मोठा समाज सुधारक हा सर्वप्रथम त्याच्याच धर्माचा पहिला टीकाकार असतो. आणि ज्या धर्मामध्ये आपला जन्म झाला त्याच्यामध्ये जर काही वाईट गोष्टी असतील तर त्याच्यावर टीका करणे म्हणजे तो व्यक्ती किंवा ती व्यक्ती त्या धर्माची द्वेष्टा असते किंवा त्याच्याबद्दलचा दूषित विचार असतो, असा काही भाग नसतो. महात्मा फुल्यांना जेव्हा हे दिसलं की आपल्याच धर्मामध्ये अशा प्रकारचा जो भेदभाव आहे, आणि म्हणूनच ते म्हणतात ख्रिस्ती मोहम्मद मांग ब्राह्मणाशी धरावे पोटाशी बंधुपरी. बिलकुल बिलकुल. महात्मा फुल्यांचा जो सार्वजनिक सत्य धर्म आहे, या धर्मामध्ये सगळ्या धर्मियांना समान स्थान आहे, जे पुढल्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्मितीमध्ये ते नमूद केलेले आहे. हा धागा आपल्याला बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांना जोडणार आहे. दोघांनी सुद्धा हिंदू धर्माची चिकित्सा केली. याचा अर्थ असा नव्हे की ते त्यांचे विरोधक होते. हा केवळ विरोधासाठी विरोध नव्हता, तर हा धर्म सुधारणेचा विरोध होता. आणि ही धर्म सुधारणा चांगल्या मार्गाने जर होत असेल, योग्य मार्गाने जर होत असेल, तर मग त्या ठिकाणी आपल्याला या संदर्भात विचार करावा लागेल. तुमचा जो प्रश्न आहे की महात्मा फुले किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ब्राह्मणांचे विरोधक होते काय, किंवा ते त्यांच्याबद्दल का बरं असा विचार करतात, तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले हे ब्राह्मणांचे विरोधक नव्हते, ते ब्राह्मणवादाचे विरोधक होते. असं जर नसतं, आपण म्हटल्याप्रमाणे जर म्हणता की ते जर ब्राह्मणांचे विरोधक असते तर सगळ्यात जास्त त्यांचे जे सोबती आहेत मोठ्या प्रमाणामध्ये सहकारी जे आहेत ते ब्राह्मण सहकारी आहेत. हे ब्राह्मण सहकारी का बरं आहेत? कारण महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ब्राह्मणांचे विरोधक नसून ब्राह्मणवादाचे विरोधक आहेत. आणि असं असल्यामुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा आपले मनुस्मृतीचं दहन करताना सहस्त्रबुद्धे या ब्राह्मण गृहस्थाच्या हातानं मनुस्मृती जाळली. आणि सर फत्ते खान यांच्या शेतामध्ये
तो मनुस्मृती दहनाचा मंडप टाकला गेला होता. बरोबर. आणि त्याबरोबर तात्यासाहेब भिडे. भिडे यांनी आपलं घर हा. महात्मा फुलेंना शाळेसाठी दिलेला होता, तो वाडा. म्हणजे विरोधक कसे काय समाज सुधारणा करण्यासाठी जर अलीकडच्या नरेंद्र दाभोळकरांना आपला जीव द्यावा म्हणजे जीव जात असेल तर त्या काळामध्ये आपण तो विचार केला पाहिजे. म्हणून सनातन्यांनी त्यांच्यावर मारेकरी पाठवले होते आणि बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. हे काम करत असताना असे प्रकार नेहमी घडत असतात. म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल किंवा महात्मा फुले असेल, हे माणसांविरोधात नव्हते, तर माणसातील जे वाईट गुण आहे, जे समाज विघातक आहे, त्या गुणांच्या विरोधात होते. म्हणून ब्राह्मण्याच्या विरोधात होते. हा मुद्दा अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण पटवून दिला आमच्या प्रेक्षकांसाठी. मला एक सांगा सर, हाच या प्रश्नाचा उपप्रश्न मांडत असताना की महात्मा फुलेंना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गुरु मानतात. म्हणजेच महात्मा फुलेंचं जे काही इंग्रजांच्या कालखंडामध्ये, सुधारणावादाच्या कालखंडामध्ये शिक्षण झालं हे मान्य आहे. वैज्ञानिक दृष्टी इथे आली होती, त्या वैज्ञानिक दृष्टीमध्ये शिक्षण झालं हे मान्य आहे. पण बाबासाहेबांचं संपूर्ण शिक्षण हे विलायतीमध्ये झालेलं आहे. अशा वेळेस महात्मा फुले निर्मित ही संकल्पना मांडतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देव ही संकल्पना पूर्णतः नाकारतात. तरीही दोघं गुरु शिष्य आहेत. हो, तुमची गोष्ट बरोबर आहे. सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे विकसनत्वाचा काही एक मुद्दा असतो. आपण जे म्हणता किंवा आपण जे सगळ्यांना वाटतंय की महात्मा फुल्यांनी जो निर्मिक ही संकल्पना मांडली, तर महात्मा फुल्यांची निर्मिक ही संकल्पना कुठल्याही चमत्काराशी आणि दैवी बाबीशी निगडीत नाही. ती असलीच तर ती निसर्गाशी निगडीत आहे. आणि त्यामुळे आपण देवत्वाशी त्यांच्या निर्मिकाचा संबंध जोडताच कामा नये. असं जर असतं तर त्यांनी निर्मिकाचा धर्म सत्य हा एक, भांडणे अनेक कशासाठी असं म्हटलेलं आहे. त्यांच्या लेखी निर्मिक म्हणजे कोणती अतिंद्रिय किंवा ईश्वरी शक्ती नव्हे, तर ती निसर्ग निर्मित शक्ती असली पाहिजे. आणि बाबासाहेब आंबेडकर जे देवाला नाकारतात, देव नावाची कोणतीही संकल्पना त्यांना मान्य नाही आहे, तर महात्मा फुल्यांपासून तर बाबासाहेबांपर्यंत आलेला हा विकासाचाच एक धागा म्हणू आपण, तो असा आलेला आहे. यदा कदाचित म्हणणं जरा हे आहे, पण तरी सांगतो तुम्हाला की आज जर महात्मा फुले जन्माला आले असते तर अलीकडचे हे थोतांड पाहून धर्मातले आपण बघताच की सध्या काय चालू आहे महाराष्ट्रामध्ये, बुवा बापू भोंदू महाराज निर्माण झालेले आहेत. हे बघून तर त्यांनी या संकल्पनेच्या संदर्भात तर मोठं रान माजवलं असतं आणि त्यांना हे मुळीच पटण्यासारखं नव्हतं. खऱ्या अर्थानं महात्मा फुलेंचा आजच्या काळामध्ये आसूड ओढण्याची आजची आवश्यकता आहे असं मला वाटतं. कारण भोंदूगिरी बरोबर. आणि हा आसूड जो म्हणतात तुम्ही, हा महात्मा फुल्यांनी असो की बाबासाहेब आंबेडकरांनी असो वेगळ्या प्रकारे केलाय. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की महात्मा फुल्यांचा सत्यशोधक समाज आणि सार्वजनिक सत्यधर्म हे जर पुस्तक वाचलं आणि त्याच पद्धतीने जर आपण संविधान वाचलं, खरं म्हणजे याचाही एक तुलनात्मक अभ्यास कधी पुढे चालून अभ्यास करतील की संविधानातली जी मूलतत्वे आणि सत्यशोधक समाजातली जी काही बाबी आहेत यांच्याकडे जर पाहिलं तर हे काही फार एक विकसत्वाचा एक नवीनच टप्पा आपण मानला पाहिजे. हा त्याच दृष्टीने जर पाहिलं ना तर तुमच्या लक्षात येईल की महात्मा फुल्यांना जसं समाज सुधारणेचा होता, शिक्षणाविषयीचं प्रेम होतं, त्यांनी जशी शाळा काढल्या, मुलींसाठी शाळा काढल्या, अस्पृश्यांसाठी शाळा काढल्या, त्याचप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा मुंबई आणि औरंगाबाद म्हणजे आताच्या संभाजीनगरला मिलिंद महाविद्यालय आणि सिद्धार्थ महाविद्यालय काढलेले. म्हणजे दोघांचाही जो जीवनाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे,
समाजाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो समान आपल्याला दिसून येतो. त्याच्यामध्ये आपण धागा मग कबीरांचा आणि बुद्धाचा जोडू शकतो. निश्चितच हा सर, जेव्हा आपण पहिला प्रश्न विचारलाय तेव्हा तुम्ही सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महात्मा फुले गुरु का, तर मग हे एक एक मुद्दे आपण उकलत जात असताना लक्षात येते की या माध्यमातून ते गुरु झाले. मला आणखी एक सांगा सर की दोघांमध्ये साम्य पाहत असताना महात्मा फुलेंनी स्त्रियांसंदर्भात प्राथमिकतेने काम केले आहे. बरोबर. म्हणजेच या देशामध्ये पहिल्यांदा अस्पृश्यांसाठी मुलींसाठी शाळा काढणारे महात्मा फुले आणि पुढे जाऊन शिक्षणाशिवाय तरुणापाय नाही, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, शिक्षण जर नसेल तर माणूस मरणासारखा राहत होतो, जिवंत असून फायदा नाही, अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. या दोघांमधला शिक्षणाचा महत्वाचा हा धागा थोडा उलगडून दाखवा. बघा, शिक्षणाचं महत्व हे दोनही महापुरुषांना पटलं होतं. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले, असं महात्मा फुलेंनी म्हटलेलं आहे. त्याचप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांचं संपूर्ण जर जीवन पाहिलं तर ते विद्यार्थी असल्यासारखेच जगले. एवढ्या डिग्र्या आणि एवढे जे त्यांना शिक्षण घेतलेलं आहे ते शिक्षणाचं महत्व त्यांना पटलेलं होतं. शिक्षणाने मनुष्य हा ज्ञानी होतो. चांगलं काय वाईट काय हे त्याला कळते आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश दिला. हा संदेश देऊन निव्वळ बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं तर संपूर्ण समाजाला ढवळून काढण्याचं काम केलं. आणि तुमच्या लक्षात येत असेल, ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा हा संदेश मानला, शिरसाबद्ध ठेवला, त्या वर्गाची प्रगती नेहमीच झालेली दिसून येत आहे. ज्यांनी ते स्वीकारलं नाही, मग ते फुल्यांना स्वीकारलं नसेल किंवा आंबेडकरांना स्वीकारलं नसेल तर मग त्यांची प्रगती त्या प्रमाणात झालेली नाही. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जे आपण म्हटलं तर ते गोष्ट खरी आहे. निव्वळ शिक्षणाने पोपटपंची येणार नाही, तर शिक्षणाने तुम्हाला ज्ञान मिळेल. चांगलं काय वाईट काय हे समजण्याची जी पात्रता आहे ती आपल्याला येत असते. आणि म्हणून शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही हे जे वाक्य आहे म्हणजे ते पूर्णतः आपण अंगीकारलंच पाहिजे असं मला वाटतं. दुसरा या दोघांमधला अर्थात दोघांमध्ये एका शतकाचं अंतर आहे सर, आणि त्या काळामधलं 19वे आणि 20वे या 2 शतकामधलं अंतर म्हणजे प्रचंड मोठं अंतर आहे. या पार्श्वभूमीवर आपण विचार करत असताना महात्मा फुलेंनी आपल्या ग्रंथांमधून रामकृष्ण यांची चिकित्सा केलेली आहे, अवतार संकल्पनांची चिकित्सा केलेली आहे. वेदाला त्यांनी भेद असं म्हटलेलं आहे, म्हणजे वेद सुद्धा त्यांनी वाचलेले आहे. मग जेव्हा वेद त्यांनी वाचलेले आहे आणि रामायण महाभारत आणि एकूणच अवतार संकल्पना त्यांनी वाचलेली आहे, चिकित्सा केलेली आहे, या दरम्यान त्यांनी बुद्ध सुद्धा वाचला असेल किंवा बुद्ध सुद्धा माहीत असेल, कुठे फारसा असा उल्लेख दिसत नाही. पण जेव्हा महात्मा फुलेंचं कार्य, कर्तृत्व आणि विचारसरणी पाहतो तेव्हा बुद्धाच्या विचाराचा प्रभाव आहे असं वाटतंय, कारण संत साहित्यापर्यंत तो आलेला आहे. निश्चितच महात्मा फुले असेल. या पार्श्वभूमीवर बुद्ध सोडून महात्मा फुले सत्यशोधक समाज स्थापन करतात. पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुलेंना गुरु मानतात. एका ठिकाणी परळी कॅम्पमध्ये ते स्पष्ट उच्चारतात की मी खऱ्या अर्थानं सत्यशोधकी आहे, महात्मा फुलेंचा खऱ्या अर्थानं मी अनुयायी आहे, सत्यशोधक विचाराचा आहे. देशातील दुश्मन हा ग्रंथ लिहिणारे जवळकर, त्यांच्यावर जेव्हा खटला भरवला गेला तो खटला बाबासाहेबांनी लढवला. अनेक सत्यशोधक बाबासाहेबांसोबत होते, बाबासाहेब त्यांच्यासोबत होते. अशा वेळेस सत्यशोधक समाजाचा बाबासाहेबांवर प्रभाव असताना सुद्धा बाबासाहेब प्राचीन अशा बौद्ध धर्माकडे वळतात. मला हे सांगा की महात्मा फुले
बुद्ध धम्म सोडून सत्यशोधक स्थापन करतात. बाबासाहेब सत्यशोधक सोडून बुद्ध धर्माचं धर्मांतर करतात. यांनी महात्मा फुलेचा सत्यशोधक का नाही स्वीकारला किंवा महात्मा फुलेंनी बुद्ध धर्म का नाही स्वीकारला? बघा, तुमचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आणि या संदर्भामध्ये खरं जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये या संदर्भातली चिकित्सा व्हायला पाहिजे. आपण सर्वप्रथम या दोघांना जोडणाऱ्या एका दुव्याकडे येऊया. तो दुवा म्हणजे केळुस्कर गुरुजी. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये बुद्धाचा जो प्रवेश झाला तोच मुळामध्ये केळुस्कर गुरुजींच्या बुद्ध चरित्रामुळे झाला. यदा कदाचित केळुस्कर गुरुजींचं बुद्ध चरित्र जर बाबासाहेबांच्या हातात पडलं नसतं तर बाबासाहेब आंबेडकरांना बुद्धाकडे येण्यासाठी किती वेळ लागला असता, हा थोडासा मुद्दा आहे. आपण थोडे मागे जाऊया. भाऊ आपले लोखंडे यांचा एक संशोधनावरचा एक संत साहित्याच्या संशोधनावरचा ग्रंथ आहे. महाराष्ट्रातील संत साहित्यावर बुद्ध धम्माचा काय प्रभाव असला पाहिजे अशा पद्धतीचा आहे. तो त्यांनी निर्माण केला. आपण जर संतांच्या साहित्याकडे जर पाहिलं, पूर्ण जरी बुद्ध धम्म त्याच्यात दिसत नसला तरी बुद्धाची जी काही तत्वे आहेत, समानत्वाची जी तत्वे आहेत, मग ती तुकारामांच्या अभंगात दिसत असतील, चोखामेळ्याच्या अभंगात दिसत असतील, जनाबाईच्या अभंगात दिसत असतील, तर हे मुळातच जे दिसणं आहे ते संतांच्या प्रभावातून म्हणजे बुद्धाच्या प्रभावातून संतांवर पडलेला असावा. आणि तो धागा 19व्या शतकापर्यंत थोडा क्षीण होत गेला, परंतु नष्ट झालेला नसेल. तो नष्ट झालेला नाही. आणि बुद्धाचं हे तत्वज्ञान 19व्या शतकामध्ये तत्कालीन लोकांसाठी ते नवं झालं असतं, जे एका दमात कोणी स्वीकारलं नसतं. हे बघा, 20व्या शतकामध्ये 1956 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्म सोडून बुद्ध धर्माकडे येणे हे जुळलं. परंतु त्या काळामध्ये कदाचित महात्मा फुल्यांपर्यंत ते आलेलं असेल, परंतु ते जर इकडे जर आले असते तर एकदम हिंदू धर्म सोडून कमीत कमी त्यांनी काय केलं, हिंदू धर्माच्या कडून ते थोडस पुढच्या टप्पा म्हणजे सत्यशोधकाकडे आले, सार्वजनिक सत्यधर्माकडे आले. आणि सार्वजनिक सत्यशोधकीकडून बाबासाहेबाला जी पूरक पार्श्वभूमी तयार झालेली आहे. कारण एक बघा, महात्मा फुले झाले आणि त्या पायावर म्हणजे आपण जसं म्हणतो ना की संत नामदेव वगैरे मंडळींच्या, ज्ञानेश्वराच्या एक पायावर तुकाराम महाराजांनी कळस तयार केला. त्याचप्रमाणे महात्मा फुल्यांनी जी ही भूमी नांगरून ठेवली होती, तयार करून ठेवली होती, या पायावर बाबासाहेब आंबेडकरांनी कळस ठेवला. आणि म्हणून की जर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्यशोधकी जर घेतला तर त्यांनी सत्यशोधकांची त्या काळात परिस्थिती पाहिली. म्हणजे जे सत्यशोधकी होते त्यांनी महात्मा फुलेंच्या निधनानंतर सत्यशोधक समाजाची एक म्हणूया वाताहत झाली. पाहिजे तसा जो प्रोग्रेस किंवा ते जे वाढायला पाहिजे होतं त्या प्रमाणात सत्यशोधकी वाढले नाही. आजही तुम्ही बघा, महाराष्ट्रामध्ये सत्यशोधकांची संख्या ही काही मोठ्या प्रमाणात नाही आहे. कारण जो मोठ्या प्रमाणात जो सत्यशोधकी जो मानणारा एक वर्ग जो होता तोच बुद्ध धर्माकडे येऊन गेलेला आहे. आणि म्हणून हा महात्मा फुल्यांचा सत्यशोधकी, महात्मा फुल्यांना मानणारा आणि महात्मा फुल्यांच्या विचारावर चालणारा सत्यशोधकी आज तो बुद्ध धर्माकडे आलेला आहे. आणि येणाऱ्या काळात बघाल तुम्ही की हा सत्यशोधकी जो मानणारा आहे तो पुढे चालून बुद्ध धर्माकडे येईल.
फार छान सर. म्हणजेच हा खरं म्हणजेच चिंतनाचाच प्रश्न होता. कारण महात्मा फुलेंनी प्रभाव असताना सुद्धा का नाही स्वीकारला आणि बाबासाहेबांनी सत्यशोधकाचा प्रभाव असताना का नाही स्वीकारला. तर तुम्ही छान उत्तर सांगितले की महात्मा फुलेंनी एक ती भूमी नांगरून ठेवली. समाज हा स्थितिशील असतो, त्याला प्रचंड वेगाने चालवता येत नाही, तो मुंगीच्या वेगाने बदलत असतो. तो बदल महात्मा फुलेंनी सत्यशोधकापर्यंत आणलाय आणि तिथून मग बाबासाहेबांनी बौद्ध धम्मापर्यंत तो प्रवास नेलाय. मला एक सांगा सर की 19वे शतक आपण म्हटलं की महात्मा फुलेंचं शतक होते. बाबासाहेब एका ठिकाणी असं म्हणतात की महात्मा फुलेंनी 19व्या शतकामध्ये फार क्रांतीचं कार्य केलंय. त्यांचे इतर समाजाचे म्हणजे मराठे सुद्धा त्यांचे शिष्य होते, पण मात्र त्यांना फारसं कोणी ओळखत नव्हतं, अशा पद्धतीने ते म्हणतात. मला एक सांगा सर की जर बाबासाहेब नसते, बाबासाहेबांनी महात्मा फुलेंना गुरु मानलं नसतं, तर महात्मा फुलेंची ही प्रचंड मोठी वैचारिक परंपरा एवढी प्रगत झाली असती का, की कुठेतरी थांबली असती. जसं की महात्मा फुलेंचा मुलगा डॉक्टर यशवंत आणि डॉक्टर यशवंतांचं अकाली निधन झाल्यानंतर त्यांची पहिली पत्नी सुद्धा मरण पावते आणि दुसरी पत्नी जेव्हा राधा आणि तिची मुलगी रस्त्यावर फिरतात, नगर परिषद त्यांचं बेवारस म्हणून संस्कार करतात, यावेळेस त्यांनी महात्मा फुलेंचे सगळे ग्रंथ रद्दीमध्ये विकले. ही महात्मा फुलेंच्या ग्रंथांची झालेली वाताहत. हे पाहता या पार्श्वभूमीवर हे सांगा की बाबासाहेब नसते, बाबासाहेबांनी गुरु मानलं नसतं, तर महात्मा फुलेंची ही वैचारिक क्रांती आज प्रकाशात आली असती की नाही. बघा, सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आहे की कोणत्याही समाज सुधारकाला त्याच्या जिवंतपणी किंवा तो गेल्यावर पाहिजे तसा सन्मान मिळतो किंवा मिळेल हे सांगता येत नाही. महात्मा फुलेंच्या वाट्याला ते जिवंत असताना फार चांगले दिवस होते. हो, अरे एक आपण बघितलं पाहिजे की महात्मा फुलेंना त्यांच्या जिवंतपणीच त्यांचा सत्कार होऊन त्यांना महात्मा ही पदवी मिळालेली आहे. म्हणजे महात्मा फुलेंच्या कार्याची दखल इंग्रज राजवटीनं घेतलेली होती. यदा कदाचित सनातनी वर्ग दुखावला गेला असेल, ब्राह्मण्यवादी वर्ग जो आहे तो दुखावला गेला असेल, परंतु सर्वसामान्य मनुष्याला मात्र आनंदच झाला होता. आपण जे म्हटलं की नंतरच्या काळाबद्दलच आपण बोलत आहोत. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले गेल्यानंतरच्या काळात सत्यशोधक चळवळीला घरघर लागली, ही खरं आहे. आणि या घरघरीमुळे फुलेंच्या वंशजाच्या वाट्याला मात्र वाईट पण आलं. तोपर्यंत त्यांच्याकडे जो असलेला पैसा, त्यांची जी संपन्नता होती, ते विपन्न अवस्थेला आले. त्या काळामध्ये झालेल्या काही घडामोडी आहे, मग प्लेगची साथ असो, बाकीच्या सगळ्या गोष्टी असो, वारंवार येणारा दुष्काळ असो, याच्यातून त्या गोष्टी घडलेल्या आहेत. आपण ज्या महत्वाच्या मुद्द्यावर आलो तो म्हणजे की बाबासाहेब आंबेडकर जर झाले नसते किंवा बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेंचं कार्य उजेडात आणलं नसतं, तर महात्मा फुले एक दुर्लक्षित झाले असते. तर ही गोष्ट बरोबर आहे. कारण कोणत्याही विचाराला मरण असते आणि नसतेही. जर त्या विचारांचे, आपण म्हणतोच की त्या विचाराचे, बाबासाहेबांनी म्हटलेच आहे ना की जर त्या विचाराचे वाहक जर नसतील, प्रचारक आणि प्रसारक जर असतील, तर ते विचार सुद्धा मरतात. ज्या शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राला स्वराज्य निर्मिती करून दिली, त्या महाराष्ट्राला शिवाजी महाराज किंवा त्या शिवाजी महाराजाला विस्मरणात काढलं होतं की नाही काढलं. म्हणजे ज्या शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मिती केली, त्यांची समाधी महात्मा फुलेंनी शोधली.
म्हणून शिवाजी महाराज महाराष्ट्राला ज्ञात झाले. म्हणजे शिवाजी महाराज जर नसते हा. तर महाराष्ट्र कुठे असता त्याची कल्पनाच केली बरं आपण केली. म्हणजे शिवाजी महाराजांचं कार्य आणि शिवाजी महाराजांची समाधी महात्मा फुल्यांना शोधावी लागली आणि तेच पुढचं उत्खनन बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुले यांच्या संदर्भात केलं. बिलकुल. म्हणजे हा वारसा आहे बघा. हो, हो, हो. म्हणजे महात्मा फुल्यांच्या कार्याला त्यांनी जर गुरु मानलं नसतं आणि त्यांच्याकडे आज तुम्ही जर बघत असाल तर महात्मा फुले हा जो विचार आहे, मी व्यक्ती म्हणणार नाही, महात्मा फुलेचा हा विचार आहे, हा महाराष्ट्राला जर कळला असेल तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे कळला. आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की खरा जर कोणी सत्यशोधकी असेल महात्मा फुल्यांचा तर तो मी सत्यशोधकी आहे. ते वाक्य या अर्थाने ते विधान सार्थ ठरते. निश्चितच तुम्ही सांगितलेली ही शक्यता निश्चितच आज खरी वाटायला लागते आहे. कारण महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा विषय, हा विचार प्रवाह न संपणार आहे. कारण तो माणसाला उन्नत करणारा आहे आणि माणसाला अनंत काळपर्यंत आपल्याला उन्नतीसाठी नेणारा हा विचार प्रवाह आहे. पण आपल्या मुलाखतीच्या वेळेला बंधन आहे. मला एक सांगा सर, की महात्मा फुले, जेव्हा आपण महाराष्ट्राचा विचार करतो तर फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र असं म्हटलं जाते. फुले आणि आंबेडकर या दोन महापुरुषांचा विचार करत असताना या दोन महापुरुषांच्या कोणत्या समान धाग्यांनी, कोणत्या समान विचारांनी महाराष्ट्र पोचल्या गेला आहे? आपण जर विचार केला ना तर सगळ्यात पहिल्यांदा आपण विचार या संदर्भातच करतो की महात्मा फुले असो किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, माणसाला त्याच्या माणूसपणाचं मूल्य प्रदान करण्यासाठी जर काम केलं असेल तर ते महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी माणसाला केंद्रस्थान, माणसाचं स्थान अबाधित, मग माणसामध्ये ती स्त्री असो वा पुरुष, परंतु त्याचं स्थान मात्र डळमळीत होता कामा नये. कोणतीही व्यक्ती जात, धर्म, पंथ, प्रदेश, भाषा आणि जन्मस्थानावरून त्याच्याबरोबर कोणताही भेदभाव केला जायला नको हे महात्मा फुलेंनी सांगितलं. धर्मराज्य भेद मानवा नसावे, सत्याने वर्तावे ईशासाठी, किंवा ख्रिस्ती मोहम्मद मांग ब्राह्मणाशी धरावे पोटाशी बंधुपरी, हा जो धागा आहे हा धागा भारतीय संविधानामध्ये दिसून येतो, हे सूत्र दिसून येते. आणि म्हणून महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये आपण जर तुम्ही पाहिलं असेल भारतीय संविधानाची उद्देश पत्रिका, हिचं जर शेवटचं वाक्य जर तुम्ही पाहिलं असेल तर ते कोणत्या देवाला किंवा कोणत्या धर्माला किंवा कोणत्या विशिष्ट व्यक्तीला अर्पण केलेलं नाहीये, तर हे भारतीय संविधान हे स्वतः प्रत अर्पण केलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ प्रत्येक माणसाला त्याचं महत्व, त्याचं अधोरेखन त्यांनी केलेलं आहे. आणि मनुष्यच हा श्रेष्ठ, माणूस हा केंद्रस्थानी आणि त्याचं मूल्य हे समानतेच्या पातळीवर असलं पाहिजे. समरसता हा त्याचा भाग नाही. समरसता अलीकडच्या काळात फार फोपावायला लागलेली आहे. समरसता म्हणजे काय तर समता आणि समरसता आणि समरसता यामध्ये या अनुषंगाने निघालेला प्रश्न म्हणून त्याचं थोडं उत्तर. समता म्हणजे सर्व प्राणी मात्र समान आहेत, सर्व मनुष्य जात एक आहे. ती धर्माच्या नावाने, जातीच्या नावाने, पंथाच्या नावाने, लिंगाच्या नावाने, वर्णाच्या नावाने त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारे भेदाभेद होता कामा नये. समरसता ही सर्व भेदाभेद, धर्म, जाती, पंथ, भाषा सगळ्यांना एकत्र आणून तुम्ही तुमचे मानत राहा अशा प्रकारचा तो भाग आहे. समतेमध्ये तसं नाही, सगळ्यांना समतेनं एकत्र. म्हणजे भारतीय संविधानानं ख्रिस्ती व्यक्ती जर असेल तर तो मुस्लिम व्यक्तीबरोबर लग्न करू शकतो 18 वर्षाचा झाल्यानंतर आणि मुलगा 21 वर्षाचा झाल्यानंतर. समरसतेमध्ये हे घडणार नाही. समरसतेमध्ये ख्रिश्चनाचीच लग्न करेल, हिंदू हिंदूशीच लग्न करेल. आपला मूळ मुद्दा हा आहे
की या भारतामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला त्याला स्वतंत्र मूलभूत अधिकार दिले गेले आहेत आणि मूलभूत अधिकारामध्ये त्याला त्याचा धर्म पाळणे, त्याचा पंथ पाळणे, धर्मांतर करणे सुद्धा, धर्म बदलवणे वगैरे हा त्याचा व्यक्तिगत अधिकार आहे. त्याच्यावर कोणतंही सरकार दबाव आणू शकत नाही. समरसतेमध्ये या सगळ्या गोष्टीला मुठमाती दिली आहे. समतेनं या सगळ्यांना सांभाळलेलं आहे. समतेनं सगळे धन एकाच धाग्यामध्ये गुंफले जातात. समरसता ही त्यांचं मध्ये वर्गीकरण करणारी एक भाग आहे. त्यामुळे काही मंडळी समरसतेच्या बाजूने जातात, त्याच्याबद्दल मला काही म्हणणं नाही. परंतु समता ही समरसतेला संपूर्ण विरुद्ध अशी आहे. आणि महात्मा फुले असोत किंवा मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोत, यांनी भारतीय संविधानामध्ये सुद्धा समतेलाच स्थान दिलेलं आहे, समरसतेला स्थान दिलेलं नाही. ज्याप्रमाणे धर्मनिरपेक्षता हा आपल्या संविधानाचा सगळ्यात मोठा अंग आहे, त्याचप्रमाणे समता ही सुद्धा तितकीच महत्वाची बाब आहे. फार छान सांगितलं सर, कारण आता हा मुद्दा कळीचा मुद्दा झालेला आहे. समता की समरसता. तुम्ही सांगितल्याप्रमाणे समता ही माणसाच्या सर्व पातळीवर समान धागा जोडून ठेवते, तर समरसता ही माणसाच्या काही अंगांवर समता प्रतिपादन करते, तर काही अंगांना विषमतेवर तिथे राखून ठेवते. हा महत्वाचा भेद तुम्ही या ठिकाणी सांगितलाय. शेवटाकडे जात असताना सर, कारण वेळेचं बंधन आहे, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजही महाराष्ट्राला वैचारिक दृष्ट्या सक्षम करत आहेत, त्यांची आवश्यकता आहे. अशा वेळेस महात्मा फुले असो किंवा बाबासाहेब असो, यांच्या तोंडून जर महाराष्ट्राला काही संदेश द्यायचा असता तर त्यांनी काय दिला असता? महाराष्ट्राला जेव्हा आपण असं बोलता बोलता म्हणतो की महाराष्ट्र ही संतांची आणि समाज सुधारकांची भूमी आहे आणि महाराष्ट्र हा पुरोगामी आहे, पण अलीकडच्या काळात जर आपण पाहायला लागलो तर महाराष्ट्र ही संतांची भूमी राहिली आहे काय, यावरच प्रश्नार्थक चिन्ह उभं झालेलं आहे. महाराष्ट्राला बुवाबाजीने फार ग्रासून ठेवलेला आहे. जीवनाकडे सत्सद विवेक बुद्धीनं आणि बुद्धिप्रामाण्यवादातून आणि तर्कशील दृष्ट्या विचार करणारा समाज हळूहळू लुप्त पावत आहे काय, अशी स्थिती आलेली आहे. या महाराष्ट्रामध्ये SC, ST, OBC यांचे अधिकार त्यांना योग्य प्रमाणात मिळत आहेत की नाही किंवा मिळतात का? स्त्री आहे, शेतमजूर आहे, शेतकरी आहे, कामगार आहे, यांच्या वाट्याला अजूनही चांगले दिवस नाहीत. आजही आपण महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या थांबवू शकलो नाही. महात्मा फुले असोत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोत, समाजातील खालच्यात खालचा वर्ग हा सुखी आणि समाधानी असावा असं त्यांचं स्वप्न होतं. त्यासाठी त्यांनी कार्यही केलं. महाराष्ट्राला जर सांगायचं असेल त्यांच्या शब्दात, तर हा जो सगळ्यात खालच्यात खालचा वर्ग आहे, शेठजी भटजींचा, महात्मा फुले यांच्या भाषेतला, किंवा बाबासाहेब आंबेडकर म्हणतात त्याप्रमाणे भांडवलदार आणि ब्राह्मण्यवादी यांच्या बाजूने उभे न राहता महाराष्ट्रातील ह्या जो सगळ्यात वंचित आहे, पीडित आहे, दलित आहे, शोषित आहे, या सगळ्यांचं उत्थान करणे आणि त्यांच्या बाजूने उभं राहणे हीच खऱ्या अर्थानं या महामानवांना म्हणजे आपण त्यांच्यासाठी आदर व्यक्त केल्यासारखं होईल. महात्मा फुले किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा केवळ बोलण्याचा विषय नाही, तर तो कृतीचा विषय आहे. कारण तुम्ही सांगितल्याप्रमाणे बाबासाहेब म्हणायची की लोकशाही म्हणजे काय, तर इथल्या समाजाच्या शेवटच्या घटकाचा सर्वांगीण विकास म्हणजे लोकशाही, अशा पद्धतीचं त्यांचं स्वप्न होतं. म्हणून हे महापुरुष
केवळ डोक्यावर वागवण्यापेक्षा आपण डोक्यात घालूया, त्यांचे विचार आपण अंगात मुरूया, समाजात जिरवूया आणि एकजुटीने राहूया. असं जर झालं तर निश्चितच आपल्याला गर्वाने म्हणता येईल हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन महापुरुषांमधील काही साम्य दुवे, अर्थात काही काळाच्या मर्यादा जोखून, पण तरीही दोघांमधलं काही साम्य जे उभ्या महाराष्ट्रावर, भारतावर प्रभाव गाजून गेलं, या युगावर प्रभाव गाजून गेलंय, ते साम्यस्थळ या ठिकाणी डॉक्टर भूषण रामटेके सरांनी या ठिकाणी अत्यंत अभ्यासपूर्ण रीतीने मांडलेले आहेत. निश्चितच दोन महापुरुषांमधील हा अनुबंध उलगडण्यासाठी ही मुलाखत निश्चितच आपल्याला मदत करेल ही आशा आहे. सर, आमच्या साहित्य संवाद युट्यूबला आपण भेट दिली आणि एक छान विचार या निमित्तानं दोघांमधला अनुबंध उलगडून दाखवला. आपले खूप खूप आभार. धन्यवाद.